15 जानेवारीपासून सुरू होत असलेल्या हरनाम सप्ताहानिमित्त लोहारा नगरी सजली आहे। ठिकठिकाणी डिजिटल लावून स्वागत कमानी उभारण्यात आलेल्या आहेत। भारत ते अखंड हरनाम सप्ताहाचं हे 25वे वर्ष आहे। यानिमित्त 15 तारखेपासून इथं सप्ताह सुरू होत आहे। यानिमित्त बोलूया, मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी याबद्दल चर्चा करूया। आता यावर्षी 25वे वर्ष आहे, रजत महोत्सवी वर्ष आहे। आपण हा बघतच आहोत, मंडप सजलेला आहे आणि उद्या सुरुवात होणार आहे। आज 14 जानेवारी आहे, उद्यापासून 15 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे। तरी लोहारा शहरातील सर्व भाविक भक्तांनी इथं मंडपात येऊन कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करावा आणि तसेच वाचकांनी जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन 1100 वाचक कसे बसतील याच्यासाठी सर्वांनी, शहरातील परिसरातील सर्वांनी प्रयत्न करायचा आहे। लोहारा नगरीमध्ये यावर्षी रजत महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह सोहळा तथा हरिभक्तपरायण रामायणाचार्य महाराज नागपूरकर यांची सुमधुर अशी रामकथा यावर्षी आयोजित करण्यात आलेली आहे। सर्वांमध्ये या ज्ञान यज्ञामध्ये आपण सर्वांनी सामील व्हावं। 9 दिवस 1 महाराष्ट्रातील नामवंत असे सर्व कीर्तनकार या ठिकाणी येणार आहेत। हरिभक्तपरायण गुरुवर्य महेश महाराज माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव साजरा होत आहे आणि या कार्यक्रमाचा काल्याचं कीर्तन हे आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचं होणार आहे। आणि त्याच्या अगोदरच्या दिवशी, उपांत्य दिवशी, आपल्या परिसरामधले सर्वांचे आदराचे स्थान आमचे गुरुबाबा महाराज औसेकर यांचं चक्री भजन या ठिकाणी आयोजित करण्यात आहे। अनेक मोठे कार्यक्रम, मोठे गायक, वादक, मोठे संत मंडळी लोहारा नगरीमध्ये येत आहेत आणि पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळांना, टाळकऱ्यांना, विनेकऱ्यांना विनंती करू इच्छितो की या प्रसंगी हरिभक्तपरायण रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज यांची ठीक 11 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। त्या मिरवणुकीमध्ये, त्या दिंडीमध्ये सर्वांनी सहभागी होऊन त्या संत पुरुषांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि त्यांना व्यासपीठापर्यंत पोहोचवूया। त्याचबरोबर यावर्षी आपल्याला 1100 वाचक बसवायचा आपला संकल्प आहे पारायणासाठी। घरातून एक तरी वाचक सर्वांनी द्यावा असं मी मंडळाच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांना आव्हान करू इच्छितो। आमची इच्छा आहे सगळ्या लोहारावासियांची की सर्वांनी या ठिकाणी यावं, या ज्ञानामृतामध्ये अखंड डुंबून जावं, सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा, हे पुण्य गाठीशी बांधावं, एवढीच आपणाला विनंती करतो। रामकृष्ण हरी।